Second theory, that is the activated complex theory, or it is also called as the ट्रान्झिशन स्टेट थेरी. त्यालाच आपण ट्रान्झिशन स्टेट थेरी सुद्धा असं म्हणतोय. So this activated complex theory or transitions theory is the second theory. This theory is very sophisticated and that can be applied to the reactions taking place into the solutions as well as the gaseous phase. जसं कोलिजन थेरी फक्त गॅसियस फेज साठी अप्लाय करतोय, पण ही जी थेरी आहे ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स, ज्याला आपण एसीटी सुद्धा म्हणतोय. एसीटी म्हणजे ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स थेरी आणि टीएसटी म्हणजे ट्रान्झिशन स्टेट थेरी, राईट. सो हे त्याचे शॉर्ट फॉर्म आपण यूज करू शकतोय. So this theory, it is very sophisticated and it can be applied gases as well as solutions. म्हणजे लिक्विड साठी सुद्धा हे यूज करू शकतो आणि गॅसेस साठी. कोलिजन theory, it is only work for the, it is applicable for only the gaseous form or gaseous phase, right? So according to this theory, the reactant molecule is first transformed into the intermediate transition state. म्हणजे या थेरीच्या म्हणण्यानुसार असं आहे की तुमचा पहिला जो रिएक्टंट मॉलिक्यूल असतोय ज्यांनी एनर्जी अब्सॉर्ब केलेली आहे आणि तो काय होतोय, हा सपोज तुमचा ए हा रिएक्टंट मॉलिक्यूल आहे, तो पहिल्यांदा काय होतोय ऍक्टिव्हेटेड इंटरमिडिएट मध्ये फॉर्मेशन्स होतोय. त्याचं इंटरमिडिएट म्हणजे दिस इज अ ट्रान्झिशन स्टेट, दिस इज अ ट्रान्झिशन स्टेट and which is called as the activated molecules. Now this transition state is formed by the loose of association or bonding of the reactant molecules. म्हणजे हा कशामुळे तयार होतोय तर बिकॉज ऑफ the association and bonding of reactant molecules. So that intermediate, त्या intermediate ला आपण काय म्हणतो, it is known as the activated complex. It is known as the activated complex and इट इज व्हेरी अनस्टेबल. जो कुठला ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स असतोय तो काय असतोय, अनस्टेबल असतोय. दॅट ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स इट इज व्हेरी अनस्टेबल मॉलिक्युल्स. आणि जर ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स हा जर अनस्टेबल मॉलिक्युल्स असेल तर तो नेहमी काय करतोय, प्रॉडक्ट मध्ये कन्वर्ट होण्यासाठी ब्रेक्स द मॉलिक्युल्स अँड कन्वर्टेड इनटू द प्रॉडक्ट्स ऍज पर द डेफिनाइट रेट्स विथ द कन्वर्टेड इनटू द स्टेबल वन. हा काय असतोय, अनस्टेबल असतोय. तो कशामध्ये कन्वर्ट होतोय, स्टेबल मॉलिक्युल्स मध्ये. फॉर एक्झाम्पल, आता तुमचा हा ए रिएक्टंट मॉलिक्यूल आहे, यांनी एनर्जी काय केली, ऍब्सॉर्ब केली आणि तो कशात कन्वर्ट होतोय, इंटरमिडिएट मध्ये. ओके, इंटरमिडिएट मध्ये म्हणजेच काय तर दिस इज द ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स, ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स. सो दॅट इंटरमिडिएट इट इज कॉल्ड ऍज द ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स अँड नाव दिस इज अनस्टेबल. हा काय असतोय, अनस्टेबल असतोय. नाव इट इज एबल टू कन्वर्ट इनटू द प्रॉडक्ट and this is stable molecules. This is stable molecules. So this is a simple theory. ही simple theory अशा पद्धतीने आपल्याला डिफाइन करता येते किंवा अशा पद्धतीने सांगता येते. So this transition state theory which is assumed that the simple collisions between the reactant molecules does not really cause the reactions. म्हणजे एक सिंपल कोलिजन जर झालं असेल, हा एक मॉलिक्युल्स आहे आणि हा एक मॉलिक्युल्स, त्या दोघांमध्ये कोलिजन्स होऊन जर अशा पद्धतीने कोलिजन्स होत असेल तर ही सिंपल कोलिजन्स एवढंच पुरेसं नाही आहे की तुमचं रिएक्शन्स होण्यासाठी आणि तो कन्वर्ट होण्यासाठी. तर त्यासाठी त्यांनी काय म्हटले की ड्युरिंग द कोलिजन्स द रिएक्टंट मॉलिक्युल्स फॉर्म अ ट्रान्झिशन स्टेट. म्हणजेच काय तर हा काय होतोय, पहिल्यांदा तो ट्रान्झिशन स्टेट म्हणजेच काय, हे सिम्बॉल आहे त्याचा ऍस्ट्रिक, हा सिम्बॉल ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स किंवा ट्रान्झिशन स्टेट हा सिम्बॉल त्याचा अशा पद्धतीने लिहितो की तो पहिल्यांदा ट्रान्झिशन स्टेट मध्ये जायला पाहिजे, ज्याला आपण ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स म्हणतोय. आणि तो जो ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स असेल तो डिकम्पोज होतोय प्रॉडक्ट मध्ये. सो दिस इज द इंटरमिजिएट स्टेट. ओके, आता इथे तुम्हाला दिसत असेल ग्राफ मध्ये की इथे काय आहे, हा रिएक्टंट मॉलिक्युल्स आहे, यांनी कोलिजन्स केलंय. कोलिजन्स केल्यानंतर तो ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स इंटरमिडिएट मध्ये फॉर्मेशन झालाय आणि इथेच ट्रान्झिशन स्टेट तयार झाली. हिअर इज द ट्रान्झिशन. का इथे दिली, कारण इथला जो मॉलिक्युल्स आहे याची एनर्जी कमी आहे आणि याची जास्त आहे, म्हणून आपण अशा पद्धतीने ग्राफ काढतो. सो दिस इज द ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स. आणि त्याला लिहिताना आपण नेहमी असं लिहितो, एक तर असं लिहितात किंवा डायरेक्टली असं लिहितात. ओके, सो दिस इज युअर ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स. नाउ दिस ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स इट इज रेडी टू डिकम्पोज इन द दिस साइड और दिस साइड. सो आता तो या साइडने जाणार की या साइडने डिकम्पोज होणार, तर तो या साइडने डिकम्पोज होणार, प्रॉडक्ट मध्ये कन्वर्ट होणार. का,
कारण काय होते की या साईडने गेला तर परत तो काय होणार आहे, ही एनर्जी जास्त आहे आणि याची एनर्जी कमी आहे. म्हणजे हा काय आहे, स्टेबल मॉलिक्युल्स. So it is always converted into the stable energy or stable molecules. Okay, and therefore this decomposes into the product, and which will be formations of the stable product. Okay, now uh, here the postulates of activated complex theory. आता this activated complex theory is supposed to that these two reactant approaches to each other and their potential energies rises. दोन रिएक्टंट मॉलिक्यूल जेव्हा एकत्र एकाकडे यायला सुरुवात होतात, दॅट टाइम देअर पोटेन्शियल एनर्जीज रायझेस, तेव्हा त्याची पोटेन्शियल एनर्जी काय होते, इन्क्रीज होते असं आपण म्हणतोय. अँड इट इज रिचेस टू द मॅक्सिमम. मॅक्सिमम म्हणजे ते अनस्टेबल व्हायला लागतात. And by this maximum amount of energy, potential energy of a reactant molecules, which is comes close to each other, and the formations of the complex molecule, that is the activated complex, which will having the most unstable molecule, that is a maximum amount of energy which have, and it is able to formations of the converted into the, or it is collapsed into the product molecules. राईट. सो म्हणजे याला जर आपल्याला लिहायचं असेल रिएक्शनच्या फॉर्म मध्ये, सो वी कॅन राईट this is the activated complex molecules. For example, this is one reactant molecules, right? And this is the second one reactant molecule. It comes close to each other and it formations of this kind of a bonding. Okay, and this is called as the activated complex molecule, which is the very unstable molecules, right? Now it is decomposes or it is collapse into the product. And sometimes आता मी तुम्हाला म्हटले की हा एक तर इकडून ब्रेक होऊ शकतो, इकडून ब्रेक होऊ शकतोय, दोन साइडने त्याला चान्सेस आहे. तर कुठल्या साइडने तो ब्रेक होईल त्याच्यावरून असं लक्षात येते की तो जर या साइडने, सपोज या साइडने ब्रेक झाला तर रिएक्शन होईल, म्हणजे हा प्रॉडक्ट तयार होतो. पण या साइडने ब्रेक झाला तर रिएक्शन्स होणार नाही, म्हणजे रिएक्टंट हा रिएक्टंटच राहणार जसा आहे तसा. प्रॉडक्ट मध्ये फॉर्मेशन्स होणार नाही. सो on the basis of this, the postulates of some activated complex theory, they have some postulates. What is the postulates? As the reactant molecule approaches to each other, जेव्हा reactant molecule हे एकमेकांकडे जायला लागतात, त्यावेळेस there is a continuous series of changing in the bond distance. म्हणजे त्यांची जे काही बॉन्ड डिस्टन्स असेल, आता फॉर एक्झाम्पल इथे या रिएक्टंट मॉलिक्यूल आहे, इथं रिएक्टंट हा जवळ जेव्हा येतोय त्यावेळेस त्यांच्यामधला जो बॉन्ड डिस्टन्स असतो तो कमी कमी व्हायला लागतोय. ओके, सो दिस चेंजेस, हा जो चेंज आहे, हा चेंज काय करतोय की त्याची एनर्जी चेंज करते. जेव्हा ते इथे एवढ्या लांब असतात तेव्हा एनर्जी कमी असते, पण जेव्हा ते एवढ्या जवळ येतात त्यावेळेस त्याची एनर्जी काय होते, इन्क्रीज होते. So the distance of bonding will be changed. So it means that the energy of the molecules which is comes close to each other, that time the energy will be increases of the reactant molecule. This is the first postulates of the activated complex. म्हणजे हा postulates म्हणता येणार नाही, पण this is the first point. Second point, the reactant molecules are transferred into energy rich intermediate called as the activated complex molecules. आता जेव्हा ते एकत्र येतात त्यावेळेस याच्यात ती बॉन्डिंग, आता इथे काहीतरी हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्मेशन झालंय, त्यावेळेस हे जे मॉलिक्युल्स आहे हा हायर एनर्जी असते आणि म्हणून त्याला आपण इंटरमिडिएट म्हणून म्हणतोय, आणि तो जो इंटरमिडिएट असतो तो ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स फॉर्मेशन्स करतोय. ओके, हे सेकंड पॉस्ट्युलेट्स किंवा पॉइंट आहे, त्यालाच आपण ट्रान्झिशन स्टेट थिअरी म्हणतोय, ट्रान्झिशन स्टेट म्हणतोय. आणि थर्ड पॉइंट आहे की द ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स मे बी फॉर्म and by some loss of amount of energy association or bonding of reactant molecules with the necessary arrangement of the valence bond and energy of it is unimolecular reactions, so that the reactant molecules may product the activated complex by rearrangement of atoms and the distributions of energy. आता हा पॉइंट काय सांगतोय आपल्याला, तिसरा पॉइंट, की जर समजा दोन रिएक्टंट असेल ते एकत्र येतात आणि एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन इन्क्रीज होते, आणि त्याला आपण काय म्हणतोय की ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स. नाउ दिस ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स मॉलिक्युल इज कोलॅप्स ऑर डिकम्पोज इनटू द प्रॉडक्ट मॉलिक्युल. दॅट इज ओके. बट जेव्हा एकच मॉलिक्युल असेल त्यावेळेस काय, तर त्यावेळेस सुद्धा रिएक्शन्स होते आणि त्यावेळेस सुद्धा ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स तयार होतोय. याचा अर्थ असा आहे की फॉर एक्झाम्पल इथे रिअरेंजमेंट होते, म्हणजे
तिथे जे असते तर ऍटम्स किंवा मॉलिक्युल्स जे असतो तो रिअरेंज होतोय आणि रिअरेंज होत असताना रिडिस्ट्रीब्युशन होत असताना ती एनर्जी वाढते आणि त्यावेळेस त्या युनिमॉलिक्युलर रिएक्शन्स मध्ये सुद्धा ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स हा तयार होत असतो. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला अशा पद्धतीने असेल, आता हा सी आहे, HC डबल बॉन्ड CHCOOH अशा पद्धतीने काहीतरी आहे, राईट. सॉरी, इथं CH आणि इथे CH आहे आणि इथे CH सिंगल बॉन्ड CH2COOH. आता हा जो मॉलिक्युल्स आहे हा एक मॉलिक्युल्स आहे. त्यामध्ये काय होतंय, फक्त रिअरेंजमेंट होते आणि हा जो मॉलिक्युल्स आहे फक्त व्हॅलन्स बॉन्ड म्हणजे त्याचं जे आहे ते सिंगल मॉलिक्युल्स मध्ये कन्वर्ट होऊन हा काय होतोय, चेंज होतोय. म्हणजे हा इकडं न राहता तो अशा पद्धतीने होतोय, अशा पद्धतीने. इकडे आता जे काय आहे ते आपण लिहित नाही. सो कार्बन अँड हायड्रोजन, हा हायड्रोजन आणि हायड्रोजन हे चेंज झालंय का? कारण हे दोन या साइडनी बल्कियर ग्रुप असल्यामुळे हे काय होतं, स्टेरिक हिंड्रन्समुळे याची एनर्जी वाढते आणि त्यामुळे तो रिअरेंज होत नाही. रिडिस्ट्रीब्युशन ऑफ एनर्जी अँड देअरफॉर इट फॉर्मेशन ऑफ द ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स. हे सिंगल मॉलिक्युलच्या बाबतीत असं होते की मॉलिक्युल्स असेल, ऍटम्स असेल तर त्याची एनर्जी ते रिडिस्ट्रीब्युट करतात आणि हा हायड्रोजन आणि हायड्रोजन हे एकमेकांच्या अपोजिट जातात. म्हणजे हा जो मॉलिक्युल्स आहे मोठा हा एकमेकांच्या अपोजिट गेलाय. सो इट मीन्स दॅट द एनर्जी ऑफ दिस विल बी रिडिस्ट्रीब्युटेड अँड these molecules will be stable. हा molecules काय होतोय, स्टेबल होतोय. So in this way the in a unimolecular reactions will be rearranged also the through this activated complex molecules, right. चौथा पॉइंट असा आहे की दिस ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स थ्रू दिस अनस्टेबल हॅज अ ट्रान्झिशन एक्झिस्टन्स. ते ही जो ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स तयार होतोय तो अनस्टेबल असतो आणि ती ट्रान्झिशन स्टेट असते. आणि ती जी ट्रान्झिशन स्टेट असते ती काही वेळेसाठी फक्त एक्झिस्टन्स असते किंवा त्याचा लाईफ टाइम हा फार कमी असतो. कारण तो अनस्टेबल असतोय, तो लगेच दुसऱ्या प्रॉडक्ट स्टेबल मॉलिक्युल्स मध्ये कन्वर्ट व्हायचा तो प्रयत्न करतोय. So it is treated formally as a definite molecules with the independent identity, so that activated complex is in equilibrium with the reactants. तो reactantला सुद्धा equilibrium असतोय, so that the potential energy of activated complex is maximum. आता हा जो रिएक्टंट आहे याची एनर्जी आणि ह्या ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स याची ही एनर्जी काय असेल, जास्त असते कारण तो अनस्टेबल असतोय. सो द ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स डिकम्पोजेस ॲट डेफिनेट रेट टू फॉर्म अ प्रॉडक्ट ऑफ अ रिएक्शन्स. एखादा रिएक्टंट मॉलिक्युल्स हा ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स मध्ये जर जातोय तो इकडे पण कन्वर्ट होऊ शकतो, इकडे पण कन्वर्ट होऊ शकतो. इकडे जर स्टेबल प्रॉडक्ट फॉर्म होत असेल तर तो 101% कुठे कन्वर्ट होईल, प्रॉडक्ट मध्ये कन्वर्ट होईल, तो डिकम्पोज होईल. आणि ही जी डिकम्पोजिशन असेल तर याला काहीतरी रेट असतोय. सो दॅट इज द रेट ऑफ रिएक्शन्स कॅन बी प्रेडिक्टेड or we can be determined with the help of this theory also. या theory नुसार आपण ते find out करू शकतोय. So the activation energy of the reaction in the light of transition state theory is defined as the additional energy which will be is reacting molecule must acquire to form a activated complex. ही काही ट्रान्झिशन स्टेट थिअरी आहे त्यालाच आपण काय म्हणतोय, ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स थिअरी. कारण ट्रान्झिशन स्टेट ही तेव्हाच तयार होते जेव्हा तुमचा ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स असेल किंवा एनर्जाइज मॉलिक्युल्स तयार होतात. सो दिस इज द पॉइंट्स. हे सगळे जे पॉइंट्स आहेत हे ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स थिअरीचे पॉइंट्स आहे की तुम्हाला हे जर सगळे पॉइंट्स फुलफिल होत असेल तेव्हा आणि तेव्हाच ही ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स थिअरी ही वर्क करते. ओके. And see this figure or this graph will be shows the activated complex molecules here. So this is your reactant molecule, that is the methyl cyanide, and this methyl cyanide having some collisions and it is absorbs some amount of energy, and its energy, it is the more energy and that converted into the activated complex molecules or activated complex state. This is आता तो अशा पद्धतीने झालाय की हा मिथाइल ग्रुप इथे आहे की इथे आहे आपल्याला लक्षात येत नाही. सो नाउ इफ इट इज अनस्टेबल मॉलिक्युल्स, हा जर अनस्टेबल होत असेल तर त्या अनस्टेबल मॉलिक्युल्सला आपण ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स म्हणतो. नाउ दिस ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स इज हायर एनर्जी and it is unstable molecules, therefore having the choice
त्याच्याजवळ चॉईस आहे की तो इकडे पण जाऊ शकतो, इकडे पण जाऊ शकतो. पण तो कंपल्सरी इकडे का जातोय? कारण एनर्जी ह्या मॉलिक्यूलची या मॉलिक्यूल्सपेक्षा, रिएक्टंटपेक्षा या प्रॉडक्ट मॉलिक्यूलची एनर्जी काय असते? कमी असते. म्हणून आपण इथे दाखवतो. दिस इज द एनर्जी डिफरन्स बिटवीन रिएक्टंट अँड प्रॉडक्ट दॅट इज डिनोटेड बाय डेल्टा ई. ओके. अँड EA इट इज ॲन ॲक्टिव्हेटेड activation energy of activations, and this is the energy barrier can be crossed and it is converted into the product that is the methyl cyanide. This is the methyl isocyanide, unstable one, and this is the methyl cyanide, it is the stable molecules. So in this way we can explain the activated complex theory. Activated complex theory आपल्याला अशा पद्धतीने काय करता येईल? डिफाइन करता येईल किंवा एक्सप्लेन करता येईल. So it is very helpful to visualize the energy changes throughout the process on a reaction coordinates. Then this like is one of the rearrangement of methyl isocyanide, जसं आपण इथे बघितलंय. It shows the energy of reactants and product. इथे एनर्जी ऑफ रिएक्टंट आणि प्रोडक्टची आपल्याला लक्षात येते की हा जास्त आहे, त्यामुळे अनस्टेबल असते आणि त्यामुळे तो इथे कन्वर्ट होतोय. The high point on the diagram, it is that transition state, and this transition state it is also known as the activated complex, right? And this species present at the transition state, it is called as the activated complex, right? And the energy gap between this reactant and the activated complex, it is called as the activation energy barrier, ज्याला आपण EA ने डिनोट करतो. Okay. So this is all about the activated complex theory. ती सगळी activated complex theory आपल्याला अशा पद्धतीने काय करता येते? Explain करता येते. So this is all about the activated complex theory, which will be defined or which will be explained with the help of these diagrams, right? Some of the variations which are activated complex theory, just like your kinetic collisions theory. So the equations of this activated complex theory, equations हे activated complex theory चं जसं आपण बघितलेलं आहे collision theory तसंच equation याचं असेल, the k is equals to e raised to power minus e raised to power minus delta g star upon RT. याला जर स्टार आहे तो म्हणजेच काय? दिस इज द एनर्जी अँड दिस इज एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्स. दिस इज द एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स और फ्री एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन्स. So in this way, we can find out the enthalpy, entropy of the reactant molecules. Okay. So this is all about the, but this is not in your syllabus. हे सगळं तुमच्या सिलेबस मध्ये नाही. तुमच्या सिलेबस मध्ये फक्त त्याचा एक ग्राफ आहे, प्लॉट आहे आणि एक्सप्लेनेशन तेवढं आहे. बाकीचे इक्वेशन्स किंवा डिटर्मिनेशन ऑफ दिस के विल बी नॉट इन्क्लूड इन युअर सिलेबस. नेक्स्ट पॉइंट आहे मॅक्सवेल बोल्ट्झमन डिस्ट्रीब्युशन्स. हा एक छोटासा पॉइंट तुमच्या सिलेबस मध्ये लास्ट इयर ऍड केलाय. तो म्हणजे काय की लोअर मॅक्सवेल बोल्ट्झमन डिस्ट्रीब्युशन म्हणजे एक्झॅक्टली काय, तर तो आपण समजावून घेऊया या थोड्याशा या डायग्राम वरून, फिगर्स वरून. सो हिअर इज द फ्रॅक्शन्स ऑफ मॉलिक्युल्स आणि हिअर इज द कायनेटिक एनर्जी. आता लोअर टेम्परेचर असेल तर तुमचा ग्राफ अशा पद्धतीने दिसतो. हायर टेम्परेचर असेल तर तुमचा ग्राफ अशा पद्धतीने दिसतो. म्हणजेच काय, तर लोअर टेम्परेचर असेल तर एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन ही जास्त असते आणि हायर टेम्परेचर असेल तर एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन हा कमी असतो. जर एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन जास्त आहे तर तुमची रिएक्शन स्लो आहे, एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन कमी आहे तर रिएक्शन ही फास्ट आहे. सो दिस इज द सिंपल ग्राफ and these fractions of molecule can be found through the expression. आता हा जो fractions आहे तो कशाने देतोय? It is denoted by F and this is denoted the equals to e raised to power minus E upon RT. So R is the rate gas constant, T is the absolute temperature in Kelvin. आता याच्यावरून आपल्याला असं लक्षात येते की temperature is defined as the measure of average kinetic energy of the molecules in a sample. At any temperature, there is a wide distribution of kinetic energy. As the temperature increases, the curve flattens of the broaden. म्हणजे हा टेम्परेचर इन्क्रीज केलं की तुमचा कर हा असा कमी येतो, आणखी टेम्परेचर इन्क्रीज केलं की हा कर असा येतो, आणि टेम्परेचर इन्क्रीज केलं की हा टेम्परेचर असा येतो. ओके, म्हणजे हे ग्राफ अशा पद्धतीने दिसतंय. Thus, it means that the higher temperature, longer the populations of molecules has the higher energy. So, if we dotted line, हा जो dotted line तुम्हाला इथे दिसतंय इथे, so dotted lines represent the activation energy. Activation energy तुम्हाला ती सांगते. As the temperature increases, so does the fractions of molecules that can
overcome the activation's energy barriers temperature increase केल्यामुळे. Okay, and as a result of this the rate of reactions will be increases. तेव्हा rate of reactions हे काय होते increase होते. So this is all about the Maxwell Boltzmann distributions. हा छोटासा पॉइंट ऍड केलाय पण याच्यावर कधी प्रश्न विचारलेला नाहीये, यावर्षी माहित नाहीये. ओके, सो दिस इज ऑल अबाउट युअर थेरॉटिकल पार्ट ऑफ कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस इज ओव्हर नाऊ. इथे तुमचा कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसचा थेरॉटिकल पार्ट संपलाय. आता आपण एक काही 7-8 एक्झाम्पल्स बघूया. तुमच्याकडे पेन आणि नोटबुक असेल अशी मी आशा करतो, कारण मी सांगितलं होते की आता तुम्हाला एक्झाम्पल्स काही आपण न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स बघणार आहे, त्यामुळे तुमच्याकडे हे असणं गरजेचं आहे. ओके, कारण मी सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार नाहीये, तर काही प्रॉब्लेम्स हे तुम्हाला पण सॉल्व्ह करायचे आहे. सो दिस इज ऑल अबाउट दी रेफरन्सेस. केमिकल कायनेटिक्स साठी आपण किंवा फिजिकल केमिस्ट्रीसाठी हे एक बुक तुम्ही वापरलं तरी चालते. फिजिकल केमिस्ट्री बाय पुरी शर्मा पटानिया, आणि तुमचं टेक्स्ट बुक हे सफिशियंट आहे, फडकेचं असेल किंवा निरालीचं असेल. ओके, नाव आता आपण काही प्रॉब्लेम्स बघूया. ही प्रॉब्लेम्स इथे वाचतोय किंवा तुम्हाला इथे लिहून देतोय, ते तुम्ही लिहून पण घ्या आणि सोडवायचा प्रयत्न करा. न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स ऑन बेस ऑन केमिकल कायनेटिक्स. पहिला प्रॉब्लेम आहे कॅल्क्युलेट the activation energy of reaction whose reaction rate at 27 degrees Celsius gets tripled for 10 degrees Celsius rise in temperature. R दिलेला आहे गॅस कॉन्स्टंट, दॅट इज 8.313 जूल पर केल्विन पर मोल. हा प्रॉब्लेम आहे. ओके, आता नेहमी प्रॉब्लेम सोडवताना काय करायचं आहे की प्रॉब्लेम्स हा केअरफुली वाचायचा. एक वेळा नाही समजला तर दुसऱ्यांदा परत केअरफुली वाचायचा, आणि पहिल्यांदा तुम्हाला हे करायला समजायला पाहिजे की प्रॉब्लेम्स मध्ये काढायचं काय आहे आणि प्रॉब्लेम्स मध्ये कशाच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहे, काय दिलेलं आहे, त्याच्यावरून तुमच्या हे लक्षात येईल की फॉर्म्युला कुठला यूज करावा लागणार आहे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. ह्या छोट्याशा गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या की तुम्हाला प्रॉब्लेम्स फार इझी जातील किंवा सिंपल वाटतील. म्हणजे पहिल्यांदा केअरफुली प्रॉब्लेम वाचायचा आणि मग आपल्याला काय काढायचं आहे ते तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. इथं काय म्हटलंय, कॅल्क्युलेट द एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन, म्हणजेच काय काढायचं आहे, ई हे असं लिहून घ्यायचं. पहिल्यांदा ई आपल्याला काढायचं, प्रश्नार्थक चिन्ह म्हणजे त्याला आपल्याला काढायचं. आणि दिलेलं काय आहे की तुम्हाला रिएक्शन्स रेट, हुज रिएक्शन रेट ऍट 27 डिग्री सेल्सिअसला त्याचा रिएक्शन रेट दिलेला. ओके, आणि तो किती होतोय, तर तो ट्रिपल होतोय जेव्हा तुम्ही 10 डिग्री सेंटीग्रेडने काय होते टेम्परेचर इन्क्रीज होते. त्यामुळे आर दिलेला आहे. आता तुम्हाला काय काढायचं आहे, रिएक्शन रेट दिलाय म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला कुठला यूज करायचा आहे. म्हणजे रिएक्शन रेट म्हणजे के दिलेला असायला पाहिजे, आणि तो काय म्हणतोय की 10 डिग्रीने टेम्परेचर इन्क्रीज केलं की तो इन्क्रीज ट्रिपल्ड होतोय, आणि आर दिलेला आहे. मग हा असा कुठला फॉर्म्युला आहे की ज्यामध्ये के पण येतोय, आर पण येतो आणि ई पण येतोय. तर वी आर युझिंग द फॉर्म्युला by using the formula कुठला फॉर्म्युला यूज करणार. आपण एक फॉर्म्युला बघितलाय, जो फॉर्म्युला अरेनियस इक्वेशन आपण रिअरेंज केले आणि त्यामध्ये ग्राफ काढला होता, आणि त्यामध्ये आपण आफ्टर दिस इट इज K2 अपॉन K1 is equals to log of K2 upon K1
EA upon 2.303 into R. E पण आहे, R पण आहे, K पण आहे. ओके. आता दिस इज द फॉर्म्युला T2 minus T1 upon T2 into T1. हा फॉर्म्युला यूज केला तरच आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. आता हे फॉर्म्युला यूज करून बघा. log K2 upon K1. So energy of activations of reactions whose reaction rate at 27 degrees Celsius get tripled for 10-degree rise in temperatures. So log K2 upon K1 म्हणजेच log of 2 is equal to त्याचा रेशिओ आहे आणि तो समजा आपण काय म्हणतात त्याला log 2 घेतलाय. ओके. रेशिओ ऑफ दिस वन EA upon 2.303 into R म्हणजेच काय तर 8.313 जूल पर केल्विन पर मोल. आता ते लिहायचं नाही आपण इथे. इंटू T2 किती आहे तर T2 310 आणि हा आहे 300 T1. 310 इंटू 300. ओके. जेव्हा 273 प्लस 27 हे जेव्हा तुम्ही करताय त्यावेळेस तुम्हाला इथे काय मिळते 7 आणि 3 10 शून्य आजचा 1 आणि इथे किती होतात हे 10 आणि हे किती आहे 1 म्हणजे 300. रूम टेम्परेचरला किती आहे तर हा T1 आहे. 10 डिग्रीने इन्क्रीज केलं म्हणून 310. ओके. सो आता जर तुम्ही याला इन द फॉर्म ऑफ EA लिहिलंय तर कसं होईल इक्वेशन्स किंवा हे तुम्हाला जर काढायचं असलं तर कसं अशा पद्धतीने तुम्हाला काढता येईल. याचा लॉग तुम्ही घेताय. लॉग याचा किती येतोय तर इट इज 0.3010 हा येतोय आणि हा इकडे घ्यायचा आहे. हा इथे तुम्ही घेतलाय तर हा याला इंटू होईल किंवा दिस इज हा वर असणार आहे, हे वर जाणार आणि हे खाली होणार. हे ऑलरेडी आपण सॉल्व्ह करून घेतलंय. हे जर मायनस केलं तर इथे 10 येतोय आणि याचा गुणाकार करून घ्यायचा. देन विल गेट द व्हॅल्यू ऑफ दिस वन. याची व्हॅल्यू आपल्याला मिळून जाईल. त्याच्यावरून जर तुम्ही हे केलं तर एक्झॅक्टली तुम्हाला कसं मिळणार आहे तर इट इज कम्स राईट दिस 2.303 into 8.313 upon 0.3010 into हे काय असेल 10 अपॉन याचा जे काही गुणाकार येईल तो इथे लिहायचा आहे. ठीक आहे. सो therefore when you solve this all the problems the value of EA is equals to that is 53.59 kilojoule. This is the energy of activations. This is the energy of activations. अशा पद्धतीने हा एक पहिला प्रॉब्लेम तुम्हाला अशा पद्धतीने काढायचे आहे. ओके. सो सेकंड प्रॉब्लेम्स, दुसरं प्रॉब्लेम्स आपण बघतोय. शो दॅट इन एव्हरी फर्स्ट ऑर्डर रिएक्शन्स शो दॅट तुम्ही प्रॉब्लेम्स लिहून घेत चला. शो दॅट इन एव्हरी फर्स्ट ऑर्डर reaction first order reactions time required दूसरा problem show that in every first order reaction time required for 75% reaction is double the time required for
50% completion of a reaction. आपल्याला काय दाखवायचं आहे की प्रत्येक फर्स्ट ऑर्डर रिएक्शन्स मध्ये जर टाइम रिक्वायर्ड फॉर 75% रिएक्शन इज डबल्ड, then the time required for 50% reaction. म्हणजे फर्स्ट ऑर्डर रिएक्शन्स आहे त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे की वी नो दॅट द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन्स फॉर्म्युला दॅट इज K इज इक्वल्स टू 2.303 upon T into log of is A upon A minus X. ओके, हा फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्सचा फॉर्म्युला आहे. आपल्याला इनिशियल कॉन्सन्ट्रेशन्स माहित आहे दॅट इज 100% आता, कारण ही रिएक्शन्स काय आहे पर्सेंट मध्ये दिले. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट काय ए म्हणजेच काय असणार आहे स्मॉल 100%. ओके, आता आफ्टर देन 75% रिएक्शन, 75% रिएक्शन्स म्हणजेच काय तर x इज इक्वल्स टू 75, x इज इक्वल्स टू 75. याचाच अर्थ काय होते की ए मायनस एक्स म्हणजेच काय होणार तर 100 मायनस 75 हे किती होते 25. ओके, आता आपल्याला काय काढायचंय पहिल्यांदा 75% साठी तेवढा टाइम, तेवढी रिएक्शन कंप्लीट होते एवढ्या टायमिंग मध्ये, तर त्यासाठी 2.303 अपॉन के log of 100 divided by 25, 100 divided by 25. आता हे जेव्हा आपण सॉल्व्ह करतोय त्यावेळेस आता हा जो आहे 25 चूक 100 म्हणजेच log 2 म्हणजेच काय येणार 2.303 अपॉन के log of दॅट इज 4. त्याचा लॉग किती होतोय तर log of 4 इट शुड बी दी 0.6020. तुम्ही लॉग पेपर लॉग टेबल असेल तर बघू शकताय. सो देअरफॉर 2.303 अपॉन के into 0.6021. दिस इज द लॉग ऑफ 4, राईट. आता हे इक्वेशन 1 हे कशासाठी आपण काढलंय तर T75% एवढी रिएक्शन कंप्लीट झाली. सिमिलरली आपण कशासाठी काढायला पाहिजे T50% रिएक्शन इज कंप्लीटेड. आता T50% असेल तर त्यावेळेस 2.303 अपॉन के log of 100 डिवायडेड बाय 50. का तर ए म्हणजे 100 आहे, ए म्हणजे 100 आहे, 50% रिएक्शन होते म्हणजे एक्स म्हणजेच काय 50 आहे, म्हणजेच ए मायनस एक्स किती होणार 100 मायनस 50 म्हणजेच काय 50, म्हणून आपण 100 डिवायडेड बाय 50 ए मायनस एक्स. ओके, सो दिस 2.303 अपॉन के लॉग ऑफ, आता हा 50 ला जर हे केलं तर 2 येतोय लॉग ऑफ 2. आता लॉग ऑफ 2 काय 0.3010. सो देअरफॉर T50% इट इज 2.303 अपॉन के इंटू लॉग ऑफ, लॉग आता याचा इंटू लॉग किती आहे तर 0.3010. त्याला इक्वेशन नंबर 2 द्या. सो जस्ट सी द इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. जेव्हा इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 तेव्हा तुम्ही बघताय हे काय आहे 2.303 अपॉन के सारखंच आहे, फक्त फरक कशामध्ये आहे की 0.6021 आणि 0.3010 हे काय आहे एक्झॅक्टली याच्या अर्धा आहे, म्हणजे हे काय डबल आहे याच्या. म्हणजेच आपल्याला असं लिहिता येईल की T75% इज इक्वल, हा डबल असतोय 2 इंटू T50%. सो शो दॅट द एनर्जी ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन्स, म्हणजे आपल्याला हे दाखवता यायला पाहिजे की 75% रिएक्शन्स कंप्लीट होते ही याच्या काय असते तर डबल्ड असते, 50%च्या ते डबल्ड असते, दॅट इज द 2 इंटू 2 T50. ओके, so in this way we can find out the reactions and show their percentage of the chemical reactions it is required, right? So in this way we can find out the rate of reactions. अशा पद्धतीने आपण काय करू शकतोय rate of reactions किंवा percentage of reactions can be
कॅल्क्युलेटेड अशा पद्धतीने आपल्याला ते कॅल्क्युलेट करता येतील. काही रिएक्शन्स मध्ये तुम्हाला सिंपल वेनी ते काढता येतील. त्यासाठी आपल्याला काही एक्झाम्पल्स आपण बघूया. फॉर एक्झाम्पल, द नेक्स्ट प्रॉब्लेम इज ओके. From the following data that the decompositions of the C2H2O4, that is oxalic acids, is first order reaction. इथे एक डेटा दिलाय त्यांनी आणि त्याच्यावरून आपल्याला फर्स्ट ऑर्डर रिएक्शनच्या के काढायचं आहे. आपल्याला रिएक्शन ही फर्स्ट ऑर्डर आहे, सेकंड ऑर्डर आहे की हे फाइंड आउट करायचं आहे. थर्ड प्रॉब्लेम काय तर फ्रॉम द डेटा फॉलोइंग डेटा shows that decomposition of oxalic acid म्हणजे COOH हा ऑक्झॅलिक ऍसिड आहे, is first order reaction फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे किंवा नाही हे आपल्याला बघायचं. काय दिलंय त्यांनी, टाइम दिलेला आहे, तो कशामध्ये आहे, इन मिनिट, तो मिनिट मध्ये आहे. आणि व्हॉल्यूम दिलेला आहे ऑफ KMnO4 चा टायट्रेशन्स व्हॉल्यूम इन सेंटीमीटर क्यूब. तर काय आहे, 0 टाइम 10 मिनिट्स अँड 20 मिनिट्स. त्यावेळेस व्हॉल्यूम ऑफ KMnO4 किती कंझ्युम होतोय तर दॅट इज 25.4, इथे होतोय 13.5 आणि इथे होतोय 7.1. आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला ही फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे की नाही हे काढायचं आहे. आणि आपल्याला माहित आहे की जर तुम्ही फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचं इक्वेशन यूज केलंय, नाव आपल्याला माहित आहे की K इज इक्वल्स टू 2.303 अपॉन T log of to the base 10 A upon A minus X. हे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे, X हा प्रोडक्ट आहे. ओके. आता आपल्याला KMnO4 reacts with the oxalic acids, okay, and this initial concentration of oxalic acids given by the zero reading, that is the A is equals to हा झिरो रिडिंगला आहे आणि तेव्हा KMnO4 चं रिडिंग किती आहे तर 25.4. म्हणजेच काय तर A किती असणार आहे तर हियर A is equals to 25.4. हे A आहे. अँड अदर रिडिंग दॅट इज A minus X. A minus X म्हणजेच काय तर आफ्टर टाइम टी म्हणजेच A minus X व्हॅल्यूज म्हणजेच 10 मिनिटानंतर हे आहे तर म्हणजेच काय होणार आहे 20.54 मायनस 13.5 जे काय येत असेल ते A minus X असेल. इथे 25.4 मायनस 7.5 अशा पद्धतीने A minus X तुम्हाला मिळेल. ओके. So we know that the first order reactions equations, and that is K is equals to 2.303 upon T into log of A upon A minus X. Now, आता आपल्याला K काढायचा आहे. पहिल्यांदा आपण यासाठी काढतो